नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता जो काही तुकडेबंदी कायदा जो काही शिथिल करण्यात आलेला आहे, तुकडेबंदीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते. वेगवेगळे टप्प्याटप्प्यावरती एसओपी आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवला होता, अध्यादेश आल्याच्या नंतर सुद्धा व्हिडिओ बनवला होता. परंतु ह्या गोष्टी आल्याच्या नंतर सुद्धा, एसओपी आल्याच्या नंतर सुद्धा सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठलाही व्यवहार सुरू झालेला नव्हता किंवा रजिस्ट्री ऑफिसला कुठली रजिस्ट्री सुरू झालेली नव्हती. त्याचं कारण काय? बऱ्याचशा लोकांनी याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले की सर GR आलाय, एसओपी आली, परंतु रजिस्टर्ड ऑफिसवाले आम्ही गेल्याच्या नंतर सांगतात की अद्याप आमच्याकडे सुरू झालेलं नाही. तर असं का आणि कधी सुरू होणार आहे, असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते. रजिस्टर्ड ऑफिसला गेल्याच्या नंतर ते स्पष्ट सांगायचे की जोपर्यंत आम्हाला आमच्या खात्यामार्फत किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून याच्या संदर्भामध्ये स्पष्ट पत्र येत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलाही व्यवहार खाली करणार नाही, अशा पद्धतीचं स्पष्ट उत्तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये किंवा रजिस्टर ऑफिसमध्ये दिलं जायचं. त्या संदर्भामध्ये आता काय केलेलं आहे बघा, जो काही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आहे, जो काही रजिस्टर्ड ऑफिसला याच्या मार्फत जे पत्र यायची वाट बघत होते, आतापर्यंत जे काही रजिस्टर वाट बघत होते, त्यांच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या रजिस्टरला जे काही जिल्हा निबंधक आहे या सगळ्यांना आता या नोंदणी व मुद्रांक विभागानं पत्र काढलेलं आहे. हे पत्र हे 28/11/2025 या पत्रामध्ये काय दिलेलं आहे बघा. हे पत्र मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. 28/11/2025 पत्र आहे. सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक प्रतिमध्ये आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग 1. म्हणजे थोडक्यामध्ये खाली या विभागानं या दोघा लोकांना सांगितलेलं आहे. आता खालच्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे ते वाचल्याच्या नंतर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये स्पष्टता येईल. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले हस्तांतरण किंवा विभाजन मानव नियमित करण्याबाबतची कार्यपद्धती, जी काही एसओपी आली होती आणि जे काही 1965 ते 2024 मध्ये जे काही बेकायदेशीर व्यवहार झाले होते ते कायदेशीर करण्यासाठी जी एसओपी शासनाने केली होती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे खाली पत्र खाली दिलेलं आहे. त्याच्यानंतर शासन परिपत्रक संदर्भामध्ये दिलेलं आहे ते 4/11/2025 एसओपी सुद्धा त्यासोबत दिलेली. खाली थोडक्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मध्ये सुधारणा सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 दिनांक 3/11/2025 च्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या पत्र जे काही 4/11/2025 ची एसओपी ची प्रत सोबत जोडली आहे, तरी उक्त एसओपी मध्ये सर्व तरतुदीचे कटाक्षाने पालन करण्याबाबत व त्या अनुषंगाने सादर होणाऱ्या दस्ताकरिता या पत्रासोबत दिलेल्या नमुन्यात पक्षकारांनी प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक असल्याची बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व दुय्यम निबंधकांना तात्काळ कळविण्यात यावी व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा. थोडक्यामध्ये काय सांगितलंय की जो काही शासन तुकडेबंदीचा कायदा केलेला आहे त्यानुसार आणि एसओपी नुसार खाली निबंधक कार्यालयाने कार्यवाही करायची आणि अशी कार्यवाही करताना त्याच्यासोबत एक पक्षकाराकडून काय करायचं किंवा करून देणार घेणार यांच्याकडून काय करायचं, एक शपथपत्र घ्यायचं. त्या शपथपत्राची प्रत तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल. या शपथपत्रामध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या कॉलम मध्ये तुमचं नाव गाव हे दिलेलं आहे, गट नंबर काय आहे, कशा पद्धतीचं आहे त्याच्यात ते दिलेलं आहे, क्षेत्र किती आहे, हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. कुठल्या कार्यालयामध्ये तुम्ही कुठल्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे हे करत आहात त्याच्या खाली बघा. या संदर्भात आम्ही सर्वजण एकत्रितरित्या आणि वैयक्तिकरित्या सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की ही जी काही प्रॉपर्टी हस्तांतरित होत आहे ही प्रॉपर्टी 15 नोव्हेंबर 1965 रोजी किंवा त्यानंतर आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेली आहे. उक्त अधिनियमान्वये कलम 9 चे पोटकलम 4 मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतर किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मांडण्यात आले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं की हे सगळे आता नियमित करण्यात आलेले आहे त्या शासन निर्णयानं, ते त्याच्यात पॅरा दिलेलं आहे. 2 नंबरच्या पॅरामध्ये काय दिलेलं बघा. आम्हापैकी लिहून देणार पक्षकार कथन करतात की नोंदणी साठी सादर करण्यात येत असलेल्या दस्ताद्वारे हस्तांतरित होणारे क्षेत्र आम्ही यापूर्वी कोणत्याही व्यक्तीस नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्ताद्वारे हस्तांतरित केलेले नाही. म्हणजे यापूर्वी ते विकलेले नाहीये खरेदीना किंवा बॉन्डद्वारे. तसेच हस्तांतरित होणारे क्षेत्र आमच्या एकूण धारण क्षेत्रापेक्षा जास्त नाही. जेवढी माझ्याकडे जमीन आहे त्याच्यापेक्षा जास्त मी विकू शकत नाही, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे. 3 नंबर बघा. उपरोक्त नमूद जमीन मिळकतीचे उपरोक्त नमूद अधिनियमातील तरतुदी विरुद्ध झालेले हस्तांतर किंवा विभाजन उक्त अधिनियमातील कलम 9 चे पोटकलम 4 मधील तरतुदीद्वारे नियमाधीन झाले आहे. मात्र त्याचा अर्थ इतर कोणत्याही अधिनियमाचे उल्लंघन झाले असेल तर ते नियमाधीन झाले असा होत नाही. म्हणजे फक्त
जे काही तुकडेबंदीच्या कायदे संदर्भात झालेले त्याच्याच हद्दीपर्यंत हे झालेले. इतर जर काही जर उल्लंघन झालं असेल दुसऱ्या कायद्याचं त्याचा फायदा याला होणार नाही. तसेच भूखंडावरील बांधकाम नियमाधीन झाले आहे असे नाही याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. नोंदणीसाठी सादर केलेल्या दस्तामुळे यात नमूद भूखंडावरील बांधकाम नियमाधीन किंवा अधिकृत असल्याचा दावा आम्ही करणार नाही आणि राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित प्राधिकरणाचे अधिनियम व नियम त्या इमारतीबाबत बंधनकारक राहतील. त्याच्यानंतर बघा 4 नंबर काय, उपरोक्त नमूद जमीन मिळकत शासकीय मालकीची नाही. तसेच कोणत्याही कायद्यानुसार उक्त जमीन मिळकतीच्या हस्तांतरात कोणता प्रतिबंध नाही. त्याच्यानंतर 5 नंबर, सदर दस्तासोबत जोडलेला झोन दाखला, झोनिंग डिमार्केशन, 7/12 मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड व अनुषंगिक कागदपत्रे वैध आहेत याची आम्ही खातरजमा केली आहे. सदर प्रतिज्ञापत्र केलेले कथन व सोबत दिलेली कागदपत्रे खोटी व बनावट आढळल्यास त्याच्यावर आमच्यावरती कारवाई करण्यास बंधनकारक राहील आणि जो काही ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या 82 कलम 82 नुसार आम्ही त्याच्यावरती कायदेशीर शिक्षेस पात्र राहिले. अशा पद्धतीचं हे याच्यामध्ये आदेश दिलेले. थोडक्यामध्ये ज्याच्या सांगायचा उद्देश एवढाच की हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे द्यायचं आहे आणि व्यवहार प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झालेले आणि हे आदेश द्यायचे कोणी, जे सर्व सहजिल्हा निबंधक म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जो काही सहजिल्हा निबंधक असतो वर्ग 1चा त्यांनी सगळ्या दुय्यम निबंधक कार्यालयाला हे आदेश द्यायचे की अशा पद्धतीचा व्यवहार खाली सुरू करा. आता याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पत्राची याची गरज राहिलेली नाही. हेच पत्र त्यांना आलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे जे काही व्यवहार आतापर्यंत जे काही कमेंट्स केले होते, जे काही लोक आले होते की आम्ही जाऊन आलो परंतु व्यवहार सुरू झालेला नाही, तर त्या सगळ्यांसाठी व्यवहार सुरू झालेले आहेत. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुमचं जे काही बेकायदेशीर झालेला व्यवहार आहे तो कायदेशीर करू शकता. जर काही ठिकाणी असं होऊ शकतं दुय्यम निबंधक कार्यालयाला किंवा दुय्यम निबंधक याला अजूनही जर काही गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर तो त्या गोष्टी सध्या करणार नाही किंवा त्याच्यावरती स्पष्टीकरण वरच्या कार्यालयाकडून मागेल. अशा पद्धतीचं होऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी काही ठिकाणी असं होऊ शकतं की तिथं तो स्वतः करत नाही कारण की त्याला प्रॉब्लेम असल्यामुळे तो करत नसेल, परंतु सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे आता कायदेशीर व्यवहार सुरू झालेले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. बघा अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. काही कायदेशीर प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.